पहा सुखी जीवनाचा मंत्र. सर, जास्त वेळेसकरण झाल्याने कमजोरी येते का, याबद्दल माहिती पाहिजे. काय प्रश्न विचारला तुम्ही. म्हणजे जास्त विरस्खलन झाल्याने कमजोरी येते का, बरोबर आहे. म्हणजे बऱ्याचदा माझ्याकडं ओपडीमध्ये किंवा माझ्या मेलवर असे प्रश्न असतात की तुमचा वीर्यनाश झाला म्हणजे तुमच्या शक्तीचा नाश होतो, तुमच्या स्मृतीचा नाश होतो आणि तुमची तब्येतही खालावते. असं अजिबात नाही. सांगूया आपण. बरेचसे माझ्याकडे मिसअंडरस्टँडिंग, म्हणजे तुम्ही जर वीरस्खलन नाही केलं तर तुमची शक्ती वाढणार, तुमची बुद्धी वाढणार. अहो, जी निसर्गाने गोष्ट बनवली ती थांबवता येते का? युरिन पास करावीच लागते ना. टीयर्स येतातच, लाळ येतेच. तुम्ही थांबवणार आहे कोण? सांगूया आपण. अतिशय चुकीच्या कल्पना. बघा, सिमेंट बनणं, धातू तयार होणं, स्पर्म तयार होणं, त्यातनं प्रोस्टॅटिक फ्लुइड तयार होणं, ते बाहेर येणं तुमच्या हातात नाही हो. समजा तुम्हाला स्वप्नदोष झाला, स्वप्नरंजनमध्ये गेले, आपोआपच तो रिफ्लेक्स आहे आणि तो नॅचरल दिलेला रिफ्लेक्स आहे. त्यामुळे हे इजॅक्युलेशन तुम्ही जरी नाही केलं तर झोपेत होणार. दुसरी गोष्ट, कुठल्याही प्रकारे वीरस्खलन जास्त झाल्याने कुठलीही कमजोरी येत नाही किंवा स्पर्म काउंटवर देखील काही परिणाम होत नाही. उलट मी सांगेन, जेवढं जास्त वीरस्खलन होणार तेवढे नवीन स्पर्म चांगले तयार होणार, नवीन स्पर्म होऊन त्यांची क्वालिटी चांगली राहणार आणि अर्थातच प्रेग्नन्सी आणि बाळ होण्यासाठी त्याचा मोठा फायदा होत असतो. म्हणून एकाच वाक्यात सांगेन, अशा चुकीच्या कल्पना त्यातनं काढा. पण महत्त्वाची गोष्ट आपली कल्चरल मर्यादा, कल्चरल लिमिट, या गोष्टींना सांभाळून जर गोष्टी केल्या तर त्यासाठी नक्कीच त्यामध्ये कुठल्या प्रकारचं असं करण्यामध्ये किंवा असं होण्यामध्ये काही साईड इफेक्ट नसतात.